मराठी संघाचे प्रमुख साळवी साहेब आलेले आहेत का? बरं, मान्यवरांनी सगळ्यांनी वरती स्टेजवर यायचं आहे प्लीज. साळवी साहेबांनी वरती यायचं आहे. त्यांचा सत्कार राजेंद्र देसाई सर यांच्या हस्ते होईल. हां 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 सुहास टिंगरे दादा, रवी टिंगरे दादा, साळवी साहेब, शीतलताई आणि सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. हॅलो, आता मान्यवरांच्या हातातून आपल्याला ट्रॉफी मिळणार आहे. तर मी नावं घेत आहे. धनंजय गोसावी सर ह्यानी यायचं आहे. धनंजय गोसावी सर, पटापटा या. बागो. गोविंद पाटील सर. हो हो. सुनील जगताप सर. रवींद्र कोदे सर. उमाकांत खंडाळे सर. गणेश दाते सर. गणेश दाते सर. सुनंदा जायबाईताई. सुनंदाताई. यानंतर जयश्री बुलबुले मॅडम. ताई. बुलबुले मॅडम. वर्षा सडकर. यानंतर उर्मिला भोसले ताई.
माधुरी जोशी, शशिकला जगताप, शोभना गुजर, माझा आहे स्नेहलता चव्हाण, आनंद वाईकर, आणि आमच्या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र देसाई सर. देसाई सरांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सत्कार समारंभ संपत आलेला आहे. पुढे एक मिनिट, आमच्या ज्या ताई आहेत त्यांना 2 मिनिटं बोलायचं आहे सरांबद्दल. शशिकला जगताप ताईंना. धन्यवाद. मी सगळ्यांच्या वतीने बोलतेय. आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत. आपण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तसेच आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांचे पण मनापासून खूप खूप आभार. तर ताई, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्ही पहिल्यांदा कधीही गाणं बोललेलं नाही आहे. हे फर्स्ट टाईम आमचं आहे की आम्ही हे घेतलं आणि त्याचं सर्व श्रेय आहे ते राजेंद्र देसाई सरांना जाणार. कारण आम्हाला काहीही येत नव्हतं, पण ते आम्हाला म्हणाले की नाही ताई तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला गाणं शिकवतो. आणि 15 दिवसात त्यांनी आम्हाला तयार करून घेतलं एवढं. आणि आत्तापर्यंत त्यांनी कोराओकेचे इतके प्रोग्राम घेतले की त्याच्यामध्ये त्यांना खूप चांगलं यश मिळालं. आणि त्याच्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि त्यांनी आम्हाला हा नवीन प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे त्याबद्दल तर मी त्यांचे खूप खूप आभारीच आहे. आणि राजेंद्र सरांना पण अशी विनंती आहे की त्यांनी आत्ता ह्याच्या पुढे पण असेच नवीन कलाकार तयार करून त्यांनाही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा. आणि त्याच्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे आणि धन्यवाद बोलते. ओके, थँक्यू शशिकला, खूप छान शब्द व्यक्त केल्याबद्दल. आज या ठिकाणी आपल्या प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ कला मंच म्हणजेच आपले सर्वांचे आवडते देसाई काका व संपूर्ण टीम यांनी आज जो आपल्या अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये सदाबहार गीतों की महफिल हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हा चौघांना या ठिकाणी बोलवलं, आमच्या हस्ते सर्व मान्य आपल्या कलाकारांचे गायकांचे आमचे सत्कार केले, त्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या चौघांतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो. खरं तर इकडे आज सकाळपासून आम्ही जवळपास 9:30 वाजल्यापासून महानगरपालिकेमध्ये आज महापौर पदाची निवडणूक होती आणि आमच्या चौघांचाही आज महानगरपालिकेतला या सत्रातला पहिला दिवस होता. तर काकांचा फोन आम्हाला 2-3 दिवसांपासून येत होता आणि आवर्जून त्यांनी सांगितलं होतं की चौघांनी एकत्रच यायचे आणि तसं ठरवून आम्ही इकडे वेळेवरती आलो. आणि आम्ही खरं तर ठरवलं होतं एक 5 मिनिटांमध्ये जायचं, कारण दिवसभर खूप थकलो होतो आम्ही. पण इथे आल्यानंतर ज्या कलाकारांचे आवाज ऐकले आणि खऱ्या अर्थानं आम्हाला इथे अजूनही बसण्याची इच्छा झाली. पण आता वेळ परमिट करत नाही, कारण सकाळपासून बाहेर असल्यामुळे घरच्यांचे पण फोन येत होते. पण एक नक्कीच आपल्या सर्वांना बघून, म्हणजे खास करून मी देसाई काकांबद्दल आणि पूर्ण ग्रुपचे ज्यांनी ज्यांनी इथं गाणी गायली त्यांच्यासाठी एक माझ्याकडे खूप चांगली अशी एक जुनी एक म्हण आहे हिंदीमधली, उमर को हराना है तो शौक को जिंदा रखो. म्हणजे जे सगळे इथले ज्येष्ठ नागरिक म्हणून आहेत, विरंगुळा केंद्रामध्ये सगळेजण ॲक्टिव्ह असतात ते. आणि आता एका ताईंनी आता अगोदरच सांगितलं की आम्हाला काहीच येत नव्हतं, गाण्यामधला ग पण येत नव्हता,
पण त्यांच्याकडनं 2 महिने काकांनी पूर्ण प्रॅक्टिस करून घेतली आणि त्यांना या ठिकाणी आज इथे स्टेजवरती उभं राहण्याची डेअरिंग दिली. म्हणजे स्टेज डेअरिंग जी या वयामध्ये त्यांनी दिली त्याबद्दल सर्वांतर्फे मी देसाई काकांचे आणि संपूर्ण ग्रुपचे खूप इथे मनापासून आभार मानतो. पण एक सांगतो काका, आज या ठिकाणी म्हणजे जसे तुम्ही आज 20 कलाकार तयार केलेले आहेत, येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी नक्कीच आपला 200 कलाकार दिसतील आणि पूर्ण आपला अण्णाभाऊ साठे सभागृहात भरलेला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि पुन्हा असल्या कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित करता अशी आशा बाळगून माझे 2 शब्द इथे थांबवतो. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. या ठिकाणी आज प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ कला मंच यांच्या वतीने सदाबहार गीतों की महफिल या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि अतिशय सुंदर स्वर, संगीत, सूर, ताल आणि आवाज, मधुर आवाजाच्या तालमेलमध्ये हा कार्यक्रम अतिशय चांगला रंगतदार आला होता आणि आम्हाला अचानक सत्कारासाठी बोलवलं. पण खरोखरच काका खूप मानलं पाहिजे, या वयात पण तुम्ही इतके छान जोशमध्ये किशोरजींची गाणी म्हणता, ते तयार करता ते कलाकारांना. मध्ये तुम्हाला सांगते फुलेनगरमध्ये एक कार्यक्रम झाला होता, जवळजवळ 12 ते दादांना माहिती आहे, जवळजवळ 150-200 तिकडं होते गायक. कार्यक्रम 2 तासाचा होता पण जवळजवळ 6 तास तो कार्यक्रम चालला. तर असाच कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातून पण घडो असं मला वाटतं. आणि खरंच ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं आहे, कारण इतके ॲक्टिव्ह असतात ते आणि कुठंतरी मनोरंजनासाठी ते शोधत असतात एक व्यासपीठ, आणि त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल स्वाभिमान मित्र मंडळाचे देखील मी खूप मनापासून आभार व्यक्त करते, कारण हे व्यासपीठ यांचं जीवन आहे असं मला वाटतं. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू. काका, जास्त न वेळ घेता तुमच्या कार्यक्रमात खंड न पाडता तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत पुन्हा आम्हाला अशा मोठ्या कार्यक्रमाला बोलवसाल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. सर्वांना नमस्कार. आज इथे सदाबहार गीतों की महफिल हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, तर ते एक खूप छान आपला स्वतःचा छंद जो माणसाला जोपासावा असं वाटतं ज्या वयामध्ये, ते हे खरं म्हणजे वय आहे आपलं, की बरेच आपल्याला छंद असतात पण ते आपल्याकडून जोपासले जात नाहीत. पण काही असं मनात राहिलेलं असं की मला गायचं आहे, आणि स्टेजवरती गाणं हे काही सोपं नाही आहे दादा. घरामध्ये गुणगुणणं, स्वयंपाक करताना गुणगुणणं हे फार वेगळी गोष्ट आहे, पण स्टेजवरती येऊन गाणं याला डेअरिंग लागते, आणि ते काम तुम्ही केलं आहेत आणि सर्व महिलांना त्याबद्दल तुम्ही प्रशिक्षण दिलं आहे, त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि फार छान कार्यक्रम झाला. मी जेवढी गाणी ऐकलीत, किशोर कुमार असू देत, रफी साहेब असू देत, श्रेया घोषालचं आवाजात ते गाणं ऐकलं, सगळ्या महिलांनी खूप छान गाणी गायलीत, तर फार छान वाटलं. आणि एज इज जस्ट अ नंबर आपण जे म्हणतो ते मला इथे जाणवलं की खूप सुंदर. आणि असेच आम्हाला वारंवार तुम्ही कार्यक्रम करत राहा आणि आम्हाला बोलवत राहा, आम्हाला आवडेल तुमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवायला. धन्यवाद आणि सर्वांचे खूप खूप आभार. एक सांगायचं राहून गेलो, आमच्या भगिनी स्नेहलताताई चव्हाण आणि आनंदभाऊ वायकर या दोन्हीही बहुआयामी व्यक्तिमत्वाचं इथे त्यांची नोंद करणं माझ्याकडनं राहून गेलं, कारण स्नेहलताताईचं दोन्ही निवेदक पण आहेत त्या आणि गायिका पण आहेत, त्यांनी छान गाणी गायलेत, आनंदभाऊंनी पण गायलेले आहेत. तर मी आणि अगोदरचे जेवढे झाले ते शीतलताई त्याला साक्षीदार होत्या, मी नव्हत्या, त्यामुळे मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यांची. पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या सर्वांची गाणी ऐकायची मला इथे संधी मिळेल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. दिलीप अप्पा मस्के, थँक्यू. ओके. मस्के सरांनी थांबायचं आहे, जायचं नाही आहे. पुढील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि आमचे हास्य क्लबचे अध्यक्ष प्रकाश आमरे काका यांनीही स्टेजवर यायचं आहे. हळूहळू या काका. राजेंद्र देसाई सर यांच्या हस्ते यांचे सत्कार होतील.